महाराष्ट्र विश्वासासह आहे. आम्ही जे सांगतो ते करतो. त्यामुळे जगभरातील उद्योजक गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढलाय. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमीवर निर्माण केले आहे. महाराष्ट्राची 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करू. गेल्या दशकात महाराष्ट्राने सरासरी 10% होऊन अधिक विकसित काम कायम राखला असून राज्य 2032 पर्यंत देशातील पहिला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था असणाऱ्या अर्थव्यवस्था बनू शकतो. मात्र हा टप्पा आणखी वेगाने 2030 पर्यंत गाठण्याचं उद्दिष्ट आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. तसेच दावोसमध्ये महाराष्ट्र पवेलियन सज्ज उद्योग गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र होणार. तसेच 16 लाख कोटींच्या करारापैकी 80% गुंतवणूक गेल्या वर्षी महाराष्ट्रात तब्बल 16 लाख कोटी रुपयाचे करार झाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. बोल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, गणपती बाप्पा. आज मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र या ठिकाणी स्वित्झर्लंडमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून मला बघायला मिळतो आहे. आणि बृहन महाराष्ट्र मंडळाने केवळ स्वित्झर्लंड नाही तर युरोपमधल्या अन्य देशातनंही आज या ठिकाणी प्रतिनिधी बोलवले. सर्वात पहिल्यांदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की जे मराठमोळं स्वागत आपण सर्वांनी या ठिकाणी माझं केलं. मी महाराष्ट्रात आहे की झुरिकला आहे असा प्रश्न मला पडला. पारंपरिक वेश, पारंपरिक पद्धती आणि पारंपरिक उत्साह या तिन्ही गोष्टी या स्वागतामध्ये मला पाहायला मिळाल्या. आणि मी हे समजू शकतो की याकरता आपण सगळ्यांनी किती मेहनत घेतली असेल. एकतर इथे सकाळी 6 वाजता स्वागताला यायचं म्हणजे आपल्यापैकी अनेक लोक रात्रभर जागे असाल, पण तरी देखील उत्साहामध्ये मात्र कुठलीही कमतरता या ठिकाणी दिसली नाही. विशेषतः आमच्या ज्या बहिणींनी लेझिम या ठिकाणी सादर केलं त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. असं वाटत होतं की कदाचित त्या रोज प्रॅक्टिस करतायत, इतक्या सफाईदारपणे त्यांनी या ठिकाणी लेझिमचं नृत्य सादर केलं. आणि आपली जी पद्धत आहे की कुठलंही स्वागत हे लेझिम पथकाने आपण त्या ठिकाणी करतो. आणि हळूच माझ्या कानात सांगण्यात आलं की आम्हाला तर ढोल पथकही ठेवायचं होतं, पण इथल्या कायद्यात सकाळी सकाळी रविवारी अशा पद्धतीने ढोल वाजवता येत नाही, त्यामुळे ते आम्ही ठेवलेलं नाही. या ठिकाणी जी सादरीकरणं झाली ती देखील अतिशय सुंदर झाली. विशेषतः आजचं सुपरस्टार तर विमानच आहे, त्याचं आपण सगळे अतिशय मनापासून अभिनंदन करू. आणि खरोखर मगाशी जसं कोणीतरी सांगितलं की आपली पुढची पिढी जर अशा पद्धतीनं महाराष्ट्र सांगत असेल तर आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही आहे. निश्चितपणे महाराष्ट्र हा जो छत्रपती शिवरायांनी घडवलेला महाराष्ट्र आहे तो अशाच पद्धतीनं नेहमीच पुढे जात राहील. पण त्यासोबत महाराष्ट्राची जी काही समृद्धी आहे ती समृद्धी महाराष्ट्राच्या वारीमध्ये आहे. आणि ही वारीची परंपरा, ज्या परंपरेने महाराष्ट्राला समृद्ध ठेवलं, ज्या परंपरेने आक्रमणाच्या काळातही आम्हाला निराश होऊ दिलं नाही, अशी ही वारीची परंपरा की जी औरंगजेबही बंद करू शकला नाही, अशी ही वारीची परंपरा आज या ठिकाणी आपण जी सादर केली ती खरोखर अतिशय सुंदर अशा पद्धतीनं विठू माऊली जणू काही या ठिकाणी
विठ्ठल रुक्माई आमचे प्रगट झाले होते, अशा पद्धतीनं ही वारीची परंपरा या ठिकाणी सादर झाली. जी गाणी या ठिकाणी गायली गेलीत, वसंत बापटांचं गरजा महाराष्ट्र असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे जे काही आपल्यासमोर सादरीकरण झालं, खरोखर मी असं म्हणेन की अगदी आपल्यातला जो मराठीपणा आपल्यातला आहे ते जागृत व्हावं अशा पद्धतीनंच हे सादरीकरणं या ठिकाणी सगळी झालीत. आणि विशेषतः वेगवेगळ्या ठिकाणून आलेले जे आपले प्रतिनिधी आहेत त्यांनीही खूप छान पद्धतीनं त्या ठिकाणी ते काय करतायत हे आपल्यापुढे मांडलं आणि पुढे आपल्याला काय करायचं आहे याचा देखील एक अतिशय चांगला विचार आपल्या सगळ्यांच्या या मार्गदर्शनातून या ठिकाणी मिळाला. आणि आता आपण सगळे एका गोष्टीकरता फार उत्साही आहोत आणि तो म्हणजे महा NRI कनेक्ट. महा NRI कनेक्ट हा जो प्लॅटफॉर्म आपण तयार करणार आहोत, आज आमच्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.